बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची जी बैठक असते ती पोस्टपोन न होता तहकूब झाली आणि तहकूब करण्यामध्ये दोन्ही आम्ही विरोधी पक्षाचे जे गटनेते आहोत तुतारी पक्षाचे गटनेते आदरणीय खुर्शीद आलमभाई आणि मी स्वतः आमच्या पक्षांचे सगळे नगरसेवक यांनी मिळून आजची ही बैठक आम्ही तहकूब केलेली आहे आणि याला कारण म्हणजे बीड नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभार आहे त्या तो जो गलथान कारभार चालू आहे। तुम्हाला जेव्हा स्थायी समितीची मीटिंग घ्यायची असते तुम्हाला जनरल बॉडीची मीटिंग घ्यायची असते तेव्हा तुम्हाला ज्या मान्यता असतात मागील मीटिंगमधल्या त्याचं तुम्हाला डिटेल्स प्रत्येक नगरसेवकासमोर द्यावे लागतात। त्या प्रोसिडिंगच्या हार्ड कॉपीज प्रत्येकासमोर पोहोचल्या तरच आम्ही त्याला मान्यता देऊ अन्यथा जर प्रत्येक गोष्ट स्वतःच्याच मनाने मान्य झालं मंजूर झालं असं जर प्रत्येक वेळेस करायचं असेल तर इथून पुढे पण प्रत्येक मीटिंगमध्ये हाच निर्णय आमच्याकडून विरोधी पक्ष म्हणून घेतला जाईल। आणि आज मला खरं तर वाटते आदर्श विरोधी पक्ष कसा असावा नगरपालिकेमध्ये याचं उदाहरण तुतारी गट आणि भारतीय जनता गटाच्या सगळ्या नगरसेवकांनी मिळून दिलं। त्यामुळे एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा की आपण अशा गलथान आणि मनमानी कारभाराला इथे आपण थांबवलेलं आहे। त्यामुळे आपण अपेक्षा करतो की पुढची जी मीटिंग होईल पुढच्या 8 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये त्यामध्ये आम्हाला डिटेल सगळ्या गोष्टी येतील की कुठल्या ठराव मंजूर झालेत कुठल्या ठरावांना अधिकृत मान्यता मिळाली कुठले कामं तुम्ही पुढे टेंडर पाठवताय आणि आमची मान्यता असल्याशिवाय एकही काम बीडच्या लोकांवर लादलं जाऊ नये आणि प्रत्येक काम हे ट्रान्सपरंट राहावं हा याच्या मागचा उद्देश होता आणि तो सफल आज आम्ही केलेला।